रावल्या तो लग्नासाठी इतक्या पोरी पाहिल्या, पण एका बी पोरीला तो थोबाड पसंत नाही आलं. त्यात मै काय गलती आहे? तुमची गलती आहे. ओय, मै काय गलती आहे? अहो, तुम्ही जर चांगले दिसले असते तर मी बी खूप सुरत पैदा झाला असतो ना. अरे तुला पैदा करूनच मी गलती करेल पण होती. आधीच तर लग्न जमू राहिलं तो. तो डॅडी, मग मी बिन लग्नाचा सांड राहतो काय? अरे उलट चांगलंय. बिन लग्नाचा माणूस लय सुखी राहतो. लग्न झाल्यावर लय टेन्शन आहे. मी तयार आहे टेन्शन घ्यायला. अरे पिस्तुल्या, इतकं सोपनी बायको सांभाळणं. अहो डॅडी, मग बी स्वप्न आहे. मग बी एक बायको पाहिजे. शेमडे मेमडे 2 पोरं पाहिजे. बायकोनं मला धरून हाणलं पाहिजे. जळक्या पोळक्या पोळ्या खाऊ घातल्या पाहिजे. साडी घ्यायसाठी माझ्या संग भांडण केले पाहिजे. नातू होईन रे तो लगन, टेन्शन नको घेऊ. कधी होईन? म्हातारा झाल्यावर. आणि ती काडी घालसान माझ्या डोळ्यात, करसान मला आंधळ लग्नाच्या आधीच. अरे नातू, लग्नाची नाही भेटली तर 2 लेकराची माय आणू, पण यावर्षी तो लग्नच लावू. को बाबा, ज्या ज्या पोराला लग्नाला पोरी नाही भेटत त्याच्यासाठी सरकारनं काहीतरी स्कीम आणली पाहिजे. म्हणजे कशी ही स्कीम? हे पा, ज्या पोराला भारतामध्ये पोरी नाही भेटत ना त्याला अमेरिकेतून रशियातून पोरी आणून द्यायला पाहिजे सरकारनं. आणि त्या बी मालदार घरच्या. अरे अशी स्कीम आणली तर मायासारख्या म्हाताऱ्याचं बी भलं होऊन जाईन मग. हा, आणली ना सरकारनं एक नवीन स्कीम. कोणती? नसबंदी. बर ते जाऊ द्या. रावल्या, एकदम मस्त चकाचक आंघोळ कर. डोक्याला खोबऱ्याचं तेल लाव, तोंडाला पावडर पोतार आणि आटपून बैस. कौन पोरगी पाहायला जायचंय काय आज? नाही, आज पोरगी तुला पाहायला येऊ राहिली. पोरगी मला पाहायला येऊ राहिली? मग लग्न झाल्यावर मला तिच्या घरी जाणार आहे का ती आपल्या घरी येणार आहे? ते तर पाहुणे आल्यावरच समजन. करे टाकल्या, पोरी कधी पोरायला पाहायला येत्या का? अहो बाबा, दुसरा पर्यायच नाही आता. काय झालं? काय खोल चर्चा चालू एवढी? अहो रावल्याला पाहायला पोरगी येऊ राहिली. काय? रावल्याला पाहायला पोरगी येऊ राहिली? चांगलीच नखरेबाज दिसती मग पोरगी तर. लग्न झाल्यावर मग काहीच ऐकणार नाही ती. अव तो सासूरवास करायचे स्वप्न विसरून जाय आता. आता पोरी भेटणं मुश्किल आहे. ही स्कीम आमच्या काळात नव्हती. मला तर लय सासूरवास करेल या म्हातारड्यानं आणि त्याच्या बायकोना. अव तू जर दुसऱ्याच्या घरात गेली असती तर या खांद्यानं तुला 2 दिवसात फारकती दिली असती. आम्ही समजदार माणसं होतो म्हणून सांभाळून घेतलं तुला. गज मस्ती येल होते तुम्ही बी. मिशा पिळू पिळू गप्पा करा जाय. पण मावा बाप गुंडा होता म्हणून तुम्ही काही शिल्लक शहाणपणाने केला. अव मागचं कुठे उकरून काढू राहिली? इटाचा मारा कुठे सुरू होईन? करे पोरगी चांगली आहे का संस्कारी? संस्कारी म्हणजे तुमची आंघोळ करून देणारी पाहिजे का? अरे टाकल्या, पोरगी खानदानी आहे का? म्या काही त्या पोरीला जन्म नाही द्याला. मला काय माहित ती पोरगी खानदानी आहे का चायना मॉडेल आहे. पाहुणे हो, या 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 या. बसा आमच्या बोकांडी. पाहुणे हो, बाबाकडे एवढं लक्ष नका देऊ. गोळ्या चालू आहे वाटतं बाबाला पागल दवाखान्याच्या. करे दुष्काळी गाजरा, मी तुला दगड मारले का? नाही. मग तुला डसलो का? नाही. मग तुला पागल कुठून दिसू राहिलो मी? झापड पाड्या. पाहुणे हो, मी पोरीचा बाप आहे. ही मधली बसेल पोरगी आहे आणि ते पलीकडा पिवळ्या केसाचा पोरीचा मामा आहे. पोरीचा मामा लय लय दिवस आंघोळ करत नाही वाटतं. पिवळे पडले लगे केस दुखताना. पाहुणे हो, आपल्याला पोरग एकदम संस्कारी पाहिजे. ओ संस्कार तर आमच्या पोराच्या हाडकात आहे. वा, म्हणजे लोकांच्या रक्तात संस्कार राहते. तुमच्या नातवाच्या हाडकात संस्कार आहे. वा, मले तर तुमच्या नातवासाठी आणि तुमच्यासाठी तळपायानं टाळी वाजवा वाटू राहिली. ओ मवा नातू इतका संस्कारी आहे. तो गावामध्ये दारू पिन, गुटखा खाईन, गांजा वडन, पण आमच्या देखता सुपारीचं खाण सुद्धा खात नाही. येले म्हणते संस्कार. हे म्हातारड ही बी सोयरी काही जमू देत नाही वाटतं रे भाऊ. पाहुणे हो, मी सांगितलं नाही का बाबाच्या गोळ्या आटपेले म्हणून. पोरग आपल्याला मेहनती पाहिजे. ओ मावा नातू इतका मेहनती आहे म्हणलं. मागच्या महिन्यात त्याच्यावर 2 लाख रुपये कर्ज झालतं, पण त्यांना चोऱ्या चाऱ्या करून सगळं कर्ज नील केलं. 1 रुपया ठुला नाही कोणाचा. इतकं मेहनती आहे मावा नातू.
ओ बाबा चुप बसा ना तुम्ही. त्याचे पराक्रम नीट काय सांगू राहिले. पाहुणे हो, जमीन किती आहे तुमच्याकडं? 5 एकर. पण आमची पोरगी शेतात जाणार नाही बर का. मग शेती जक मारायला पाहिजे का? पाहुणे हो, बोलवा मग पोराले. रावल्या पोहे घेऊन ये रे. दो अनजाने अजनबी चले बांधने बंधन हो करायचं यायले लगन. हाय रे दिल में है उलझन कि मिल कर क्या बोले. गाण्याचे सिंगर अरिजित सिंगचा सावतर भाऊ अर्जंट सिंग. पाहुणे हो घ्या पोहे. पोहे नाही खात मी, आज मग उपवास आहे. ओ पोहे म्हणले शेंगदाणे आणि मिरच्या खाना. मग शेंगदाणे मिरच्या तर चालते उपवास आलं. बेटा तुला पोट्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचार. शिक्षण किती वयले? भक्कम. भक्कम म्हणजे एखादी डिग्री फिग्री वयले का? हा वयले 1 डिग्री. कोणती डिग्री वयले? MFIAS. ही कोणती डिग्री आहे? मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. काम काय काय जमते तुला? काम का? पोरी पटवणं, चोऱ्या करणं, दारूचा पॅक बनवणं इत्यादी. अरे बिघडेल फाळीच्या रिकामे काम नाही विचारले तुला. मग घरातले काम काय काय जमते तुला? मला घरातले काम बेसनाच्या पोळ्या जमत्या, पिठाची भाजी जमती, मिरच्याचा चहा जमतो, मिठाचा ज्यूस जमतं. हे सगळं जमतं आपल्याला. अरे येड्या बेसनाची भाजी बनवते आणि पिठाच्या पोळ्या बनवते. काय फरक पडतो? कशाचं काही बी बनवलं तर पोटात सगळं एकत्रच होतं ना. बर ते जाऊ दे. लग्न झाल्यावर तुला मायाकडून काय अपेक्षा आहे? 10-12 पोरं बस. कवा पोरी तुला नाही जमत का घरातले काम? नाही मी फक्त स्टडी करते. मी शिकू राहिले. काय शिकू राहिली तू? सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनियर? काय काम राहतं यायचं? ओ बाबा सिव्हिल इंजिनियर नाही, सिव्हिल इंजिनियर. आम्ही घर सडक पूल बनवतो. म्हणजे मिस्त्री ने. पोरी तुला किती भाऊ बहीण आहे? मी एकुलती एक आहे. म्हणूनच एवढी वाया जायले. तुझा पुढचा काय प्लॅन आहे? तुम्ही गेल्यावर उरेल सुरेल पोहे खाणे. अरे मंदबुद्धी भविष्यात काय प्लॅन आहे? भविष्य कोणा पाहिलं? आपला एकच फंडा आहे. खाओ पिओ पेट को दुआ दो सेट को. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं कोपऱ्यात जाऊन बोला. काही बोलायचं असं एकांतात तर. बर मग किती पोरी पटवेले? मग तोंड पण वाटतं का तुला मग कुणी एखादी पोरगी पटेल म्हणून? एखादी तर असन शाळातली गल्लीतली. शाळातल्या पोरी माझ्याकडे पाहत नव्हत्या आणि गल्लीतल्या पोरी मला दादा म्हणत होत्या. म्हणजे तू अखंड सिंगल आहे? हा तो होता का एखादा बॉयफ्रेंड? भरपूर आहे. मला ना कोणाचं मन नाही दुखवा वाटत म्हणून मी प्रत्येकाला हो बोलते. तुझ्या घरचे काही म्हणत नाही तुला? मी त्याला माहीतच उद्याल नाही. तुला कसा मुलगा पाहिजे लग्नासाठी? मालदार पैशावाला करोडपती. तुला कशी मुलगी पाहिजे लग्नासाठी? जिवंत. बाकी काहीच अपेक्षा नाही आपल्याला. तुला तलप आहे का कशाची? तशी काही तलप नाही म्हणा आपल्याला, पण घोडघाट घेतो एखाद्या दिवशी. तुला आहे का कशाची तलप? हा पळून जायची म्हणजे रनिंग करायची. चांगली गोष्ट आहे. अरे नाही पोराय संग पळून जायची तलप आहे मला. तू पळून बी जायला होती काय? हा भरपूर वेळेस. चांगलीच लपडे पाहिजे मग तू तर. तुला लग्न करून करायचंय? पोरं पैदा करायसाठी. आणि तुला करून करायचंय लग्न? माया घरचे मला कटाळले म्हणून. पोरी कसा वाटला मावा नातू? बाबा तुमचा नातू तुमच्या वाणीचे. म्हणजे मोकार. पोरा तुला कशी वाटली आमची पोरगी? इथं जमलेल्या सर्व मंडळींचा मी मनापासून अपमान करतो आणि तुमची पोरगी एकदम बिघडेल, मोकार, लफडेबाज म्हणून घोषित करतो आणि तुमची आमची सोयरी जमत नाही हे जाहीर करतो. धन्यवाद. म्हणजे वाघाची फंजे. तुमची आमची सोयरी जमू शकत नाही. पळा घरी. मी 5 लाख हुंडा देतो. 5 लाख?